आदेश, पहिला प्रश्न विचारा. विषयातील निवृत्ती म्हणजे काय? आपण भूत आणि भविष्याचा विचार करतोच ना. भविष्यातल्या नियोजन प्रवासाचं असेल, अजून काही कार्य करायचं असेल तर नियोजन तर करावंच लागतं ना आपल्याला. आपला विचार करावाच लागतो. त्याचं निवृत्ती कशी काय घेता येईल? आता शिवलाने मागे वरण भातात इतकं छान वर्णन केलं होतं. मला जेवताना ती आठवण येतेच अजून नेहमीच. भात दिसला की ते भात, ते वरण, ते तूप साजूक, हे सगळं डोक्यात येतच नाही. कसं निवृत्त नाही त्यातनं पण. बरोबर. आणि आता तुम्ही मला सांगा, हम्म, मनामध्ये जे काय निर्मित होतं हा त्याच्यातनं तुम्ही निवृत्त होऊ शकत नाही, असं तुमचं म्हणणं आहे थोडक्यात. हा ओके. हा म्हणजे बरोबर. याचाच अर्थ आहे की आपण अतिरेकी आहोत, आपण दहशतवादी आहोत, बापरे. आपण मानव विवेकशील व्हायला तयारच नाही. ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना की हे साजूक तूप आणि वरण भात तुमचं दुश्मन आहे, त्यावेळेस तुम्ही ते लगेच बंद कराल घाबरून. पण जोवर तुम्हाला सगळ्या गोष्टी एकतर अज्ञानामधनं किंवा अविवेकामधनं जोवर माहिती आहेत की आपल्याला फरक पडत नाही, आपल्याला भोगायचे आहेत, तुम्ही भोगत राहा. आणि त्याच गोष्टींची दहशत निर्माण झाली की त्यातनं विरक्त व्हायचा प्रयत्न करणार. ते विरक्त होणं जमत नाही. सगळे डायबेटिक आणि ब्लड प्रेशरचे पेशंट पहा तुम्ही, त्यांना हा पथ्य सांगितलं जातात, एक पथ्य पाळणं होत नाही. मी पण बीपीची पेशंट आहेच आहे ना. मी पण आहेच आहे. पण पथ्य पाळणं होतं का आपल्याच्याने? पाळतो, बरंच पाळतो. कारण आपल्याला मोह वृत्ती नैसर्गिकतः आहे. म्हणजे विरक्ती होणं म्हणजे वेगळं काही करायचं नाही, त्या मोहाच्या प्रवासामधून स्वतःला मुक्त करायचं. पण याला अडचण आहे पंच ज्ञानेंद्रियांची. हो. ते तुम्हाला दाखवणार, ऐकवणार, श्वास म्हणजे घ्राणेंद्रियाच्या साह्याने करणार, ते जिभेच्या साह्याने तुम्हाला मोहित करणार, ते मोहित करत हो राहणार, हो ना. आकर्षित करत राहणार. तुम्हाला बळी पडायचं असेल तर जरूर बळी पडा. परंतु मी प्रशिक्षण शिबिरातच सांगतो की ध्यान साधनेसाठी नव्हे, आपलं सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी थोडी वैराग्याची वृत्ती, थोडी आपल्यामध्ये विरक्ती आणणं महत्वाचं आहे. अनघा मॅडम, हा जर का आपण मोहाचाच फक्त आपल्या आयुष्यात आविष्कार करणार असू आणि ज्या दिवशी डॉक्टर सांगेल की याच्या पुढे जर का तुम्ही तेल खाल्लं, त्याच्या पुढे जर का तुम्ही पिष्टमय पदार्थ खाल्ले, याच्या पुढे जर का तुम्ही जास्त स्निग्ध पदार्थ खाल्ले, तर तुम्ही देवाला प्रेमाचे प्यारे होणार. ही खात्री डॉक्टरने दिल्यानंतर आपण 8 दिवस विरक्तीकडे जातो. 9व्या दिवशी पुन्हा एकदा येडे माझ्या मागल्या. बरोबर. म्हणजे याचा अर्थ कधी कधी मृत्यूचं भय सुद्धा आपल्याला मोहित होण्यापासून वाचवत नाही. बरोबर. आणि होणं, हे भ्रमित होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने त्या यकच्छित अविवेकी जीवनाचा, अज्ञानी जीवनाचा आनंद उपभोगणं पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगणार? तुम्हाला जर का विरक्ती हवी असेल तर तुम्ही घ्याल. तुम्हाला जर का, आता तुम्ही स्वतःवरही जबाबदारी घ्यायला तयार नाही, बिचारा त्या शुभदा मॅडमवर टाकून दिलं सगळं, नाही की नाही, त्यांनी तसं लिहिलं म्हणून मला ते आठवतं. नेहमीच आठवलं ना. आपण पुरणपोळी एवढे करून. स्मार्ट आहोत ना की आपली स्वतःला मोह होतोय, आपले इंद्रिय ते करतायत हे सांगत नाही आपण. ते शुभदा वैद्य कुठंतरी लक्षात दूर, येते ते. तुम्ही पवईला, त्या औरंगाबादला, त्यांच्यावर टाकून आपण मोकळे होतो. कशाला तसं दिलं नाही. शुभदाने ते एक्सप्रेशन? ते लक्षात ते आलं. दिलं नसतं तर मला ते आठवलं असतं का, आणि मग मी ते खाल्लं असतं का? ते शुभदासारखे लोक ना यायलाच नाही पाहिजे आपल्या जीवनामध्ये. नाही नाही, असं छान नाही. गोड लिहितात ते. असं नाही, असं नाही. बात आणि को समझो अनघा मैडम.
आपण स्वतःची जबाबदारी स्वतःला घेण्याशिवाय पर्याय नाही, हे रिअलाइज करण्याची वेळ आलेली आहे. हे बरोबर. दुसरी गोष्ट, स्वतःची इंद्रिय स्वतःची आहेत, ते मोहित होतात, हे कबूल करायची वेळ आलेली आहे. मी तेच सांगितलं ते. आपल्या मनाचे विचार आपण निर्मित करतो, ही जबाबदारी घेण्याची वेळ आलेली आहे. ध्यान साधनेमध्ये मी रोज सांगतो आहे की अवलोकन करा. जर का साक्षीभाव निर्मित झाला तर वरण भात सुद्धा बेचव, कुठलाही गंध नसणारे, फक्त आणि फक्त निर्जीव पदार्थ होतील, याकडे लक्ष द्या. माझ्या ध्यान साधनेमधनं मी हे शिकलो की माझ्या समोर कितीही सुग्रास अन्न असलं तरी मी तो सू काढून टाकतो आणि ग्रास अन्न म्हणून खातो. तपस्या करायला आणि भविष्याबद्दल काय? शब्दांमध्ये गुंतलं कोण? आपण. चविष्ट पदार्थ पाहिजे कोणाला? आपल्याला. चमचमीत पदार्थ पाहिजे कोणाला? आपल्याला. आपण त्यातनं निवृत्ती घेतली तर कितीही चमचमीत पदार्थ आला तर आपण तो अवॉइड करू शकतो. कारण मला काय खायचंय? उकडलेले मूग, त्यात थोडस स्वादापुरतं दगडी मीठ. मला जर का तेल, तूप, पंच पक्वान्न, 56 भोगाचा जर का खऱ्या अर्थाने मोह झाला तर मी माझ्या स्वतःशी प्रतारणा करतोय, ही भावना मनात निर्मित होते का मॅडम? नाही. म्हणून मी म्हणलं आपण अतिरेकी आहोत. जेव्हा साक्षात मृत्यू उभा राहतो ना, त्या दिवशी आपण म्हणतो, अरे यार, जरा पथ्य पाळले असते तो बरं झालं. अरे यार, मी अजून 10-15 वर्ष जगू शकलो असतो किंवा जगू शकले असते तर बरं झालं असतं. सो प्लीज अंडरस्टँड, माणसाला आणि अगदी क्लिअरली आपल्या सगळ्या सनातन धर्मामध्ये हेच सांगितलं आहे की जो आदी अनादी आत्मा आहे, त्या चेतन आत्म्याला आपल्याला स्मरून स्वतःच्या या जन्मापुरता जो देह मिळाला आहे त्या देहाची काळजी घ्यायला पाहिजे. पण आपण फक्त आनंद, माया, मोह, उपभोग, भोग यामध्ये जर का गुंतलेलो असू तर आपण अतिरेकी झालो म्हणून समजा. ज्यावेळेस समोर मृत्यू उभा राहील त्यावेळेस लोक शुद्धीवर येतात, ही भावना लक्षात ठेवा. आणि तो जेव्हा तुम्हाला भीती घालतो की आता संपलं तुझं आयुष्य, त्यावेळेस आपण खडबडून जागे, अरे यार गया सब चान्स. म्हणून ध्यान साधना, म्हणून आत्मभान, म्हणून आत्मजागृती, म्हणून वारंवार स्वतःला त्या भूमिकेत आणणं, तो विवेक जागृत करणं, ते ज्ञान स्वतःसमोर प्रकट करणं, ते आत्मसंवर्धन करणं, ते आत्मबोधापर्यंत पोहोचणं म्हणजेच मानव जन्माचं सार्थक वय मॅडम. त्यामुळे तुम्ही आज स्वतःला, स्वतःच्या इंद्रियांना जागृत करा. त्या 500 किलोमीटरवर बसलेल्या शुभदा मॅडमना विसरून जा. शब्दांमध्ये जोवर अडकाल पंच ज्ञानेंद्रियांनंतर ते शब्द तुमचा घात करतील. आणि शब्द घात कसे करतात त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये नको ते शब्द, नको ते अलंकारिक शब्द, नको ते जास्त कल्पनाविलासी शब्द वापरतो, भोगविलासी शब्द वापरतो आणि स्वतःची पुरती वाट लावून घेतो. स्वच्छ, सुंदर, निर्मळ, सोपे शब्द आयुष्यात वापरा. तुम्हाला आयुष्य खूप छान पैकी वैराग्य पण देईल. ज्या दिवशी तुम्ही पुरणपोळी पानगेसारखी खाल. पानगे माहितीत का तुम्हाला? फक्त मीठ टाकलेली कणिक जी विस्तवावर भाजल्या जाते. त्यावेळेस तुमची मुक्ती झाली असं आपण समजू. ज्यावेळेस साधे मूग उकडून खात असताना तुम्हाला पंचपक्वान्नांचा आनंद अनुभूती घेता येईल, त्या दिवशी तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात असं आपल्याला समजता येईल. माझ्या सान्निध्यात 5 दिवस लोक राहत नाहीत. हे काय बेकार खाणं खातो म्हणून शिव्या घालत जात. ध्यान रहे, मोह आपला आहे.
आनंद आपला आहे, भोग आपला आहे. आपले भोग उद्या चालून आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. बरोबर आहे? त्याआधी जरा विरक्ती आणा, आयुष्य सोपं करा. पुढचा प्रश्न अनम्यूट करून विचार, कारण तुमच्याकडनं फार आवाज येत होते. आणि भविष्याचे आपण ज्या नियोजन करतो, एखाद्या प्रवासात असेल, एखाद्या कार्यात असेल, तो विचार करावाच लागेल ना आपल्याला. याबद्दल व्हिडिओ आहे. अच्छा बघते. आपल्या हेमंत आपट्यांनी विचारलेला व्हिडिओ तिकडे उपस्थित आहे युट्यूब चॅनलवर, तिथं पाहून घ्या. आणि आपण जेव्हा प्राणायाम करतो, आम्हाला अशी सवय आहे की प्राणायाम झाल्यावर हात थोडे चोळायचे आणि डोळ्यावर ठेवायचे. ते आम्ही आतापर्यंत करत आलो. हे बरोबर नाहीये का? कोविड मध्ये हे करत होतात का? हो, नेहमीच म्हणजे. कितीदा कोविड झाला? नाही, मला नाही. व्हेरी गुड. लक्षात घ्या, आपले हात अनावधानामध्ये कुठेही टच करत असतात. सर्वप्रथम याचाही व्हिडिओ आहे बरं का, बाय द वे. याचे उत्तर मी दिलेलं आहे की हात डोळ्यावर डायरेक्ट का नाही न्यायचे, याचे उत्तर व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे, पण तरी तुम्हाला सांगतो. मी पाहायचा प्रयत्न केला पण नाही. ठीक आहे. हात आपले भौतिक आहेत हो. आणि ते भौतिक जगतामध्ये नको नको तिथे सारखे स्पर्श करत असतात अनावधानामध्ये. नंबर 1. नंबर 2, आपले डोळे वाढत्या वयानुसार कोरडे होत जातात. आणि जर का आपण डोळे चोळले किंवा तो प्रॅक्टिसचा भाग म्हणून अनावधानाने केलं तर डोळ्यांना इजा व्हायची शक्यता असते. मूळ वृत्ती ही आहे, मूळ साधना ही आहे की डोळे हात चोळायचे आणि ती निर्मित झालेली ऊर्जा आपल्या फक्त डोळ्यांवर ठेवायची आहे. आपण काय करतो, ते डोळे चोळतो. मी तुम्हाला बघितलं डोळे चोळताना म्हणून तुम्हाला थांबवलं. डोळे चोळले की तुम्ही गेला. ती फक्त ओंजळ आपल्या डोळ्यांवर ठेवायची आहे, ती ऊर्जा शिफ्ट करण्यासाठी. ऊर्जा, बरोबर आहे. परंतु त्या ऊर्जेच्या जेव्हा चिंध्या उडतात तेव्हा अश्विन देशपांडे बोलणार. बरोबर आहे? म्हणून अनावधानाने नसती सवय आहे म्हणून ते करू नका. शुद्धीवर येऊन करा, ते तुमच्या प्रकृतीसाठी चांगलं ठरेल. ओके, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आता कोण? मला वाटते निर्मला मॅडमचा प्रश्न आहे. आहेत का? हो सर. व्हिडिओ ऑन करा तुमचा. स्क्रीनवर तुम्हाला आणण्यात येत आहे. बोला मॅडम. म्हणजे आपले जे मायनर आजार असतात, हे ऍसिडिटी म्हणा किंवा असं काय म्हणतात हेडेक म्हणा, मायग्रेन म्हणा, ह्याच्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. तर मेंटली आपण डिस्टर्ब होऊन जातो. मग अशा वेळी एकाग्रता कशी करायची? याच्यावर एक सुंदर व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही पाहिला असता तुम्हाला मिळाला असतं. नाही पाहिलं सर मी. गुड. तर आधी त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा ते व्हिडिओ, महत्वाचे. नंबर 2, तुम्ही आता विचारलं म्हणून तुम्हाला उत्तर देतो. थोडं समाधान तुम्हाला मिळायला पाहिजे, तिथपर्यंत जायचं है ना. ओके. मानव निर्मित अर्धशिशी, मानव निर्मित ऍसिडिटी, मानव निर्मित डोकेदुखी, मानव निर्मित पाठदुखी, याचा जेव्हा मी उच्चारण करतो आहे तेव्हा लक्षात घ्या की मनामध्ये हे तुम्ही खूपदा भोकलंय की निर्मलाचं डोकं दुखतं. जेवढ्यांदा भोकाल तेवढं ते डोकं जास्त दुखेल का कमी होईल? जास्त दुखेल. तुम्ही स्वतःला सांगत आलेला आहे की मला अर्धशिशी. मी गंमत करतोय, म्हणजे जस्ट व्हॅल्यू अलंकार म्हणून सांगतो. जर का एखाद्या व्यक्तीने स्वतःला सांगत राहिलं की मला अर्धशिशीचा त्रास आहे, तर तो त्रास वाढेल की कमी होईल? वाढेल. आयुष्यभर जर का स्वतःला सांगितलं की हे खाल्लं की ऍसिडिटी होते, ते खाल्लं की ऍसिडिटी होते, असं केलं की ऍसिडिटी होते, तसं केलं की ऍसिडिटी होते. मनामध्ये ऍसिडिटी निर्मित आधी होते, मग जठरामध्ये निर्मित होते मॅडम, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट दोनदा घडतीये. मनामध्ये जेवढ्यांदा तुम्ही उजळणी करून सांगाल की निर्मलाला हे सफर करायचंच आहे, या यातना सहन करायच्या आहेत, याची उजळणी करताय तुम्ही जर काय स्वतःला सांगत असाल. म्हणून आधी मन एकाग्र करा. जेव्हा त्रास नाहीये तेव्हा स्वतःला सांगा की यापैकी कुठलीच व्याधी माझी नाही.
मला डोकं आहे कबूल करा, पण ते दुखतंय म्हणू नका. हम्म. मला जठर आहे, पण त्यात आम्ल पित्त काही नाही. स्वतःला सांगावं लागेल. परंतु आपण उलट्या इन्स्ट्रक्शन्स देतो आणि मग त्या उलट्या स्वयंसूचना आपल्यालाच भोवतात. हम्म. यासाठी शुद्धी येणं आवश्यक आहे. माझ्या या आत्मभान ध्यान साधनेमधनं अर्धशिशीचा त्रास असो, ऍसिडिटीचा त्रास असो, किंवा फॉर दॅट मॅटर डोकेदुखीचा त्रास असो, किंवा फॉर दॅट मॅटर इतर अवयव दुखण्याचा त्रास असो, तो निश्चितपणे कमी होतो जर का तुम्ही जागृत अवस्थेमध्ये स्वतःशी असलेलं संभाषण ऑब्झर्व करायला सुरुवात केलं आणि त्यातली ती उजळणी बंद केली तर. तुम्ही एक्सपर्ट त्यामध्येच. तुम्ही खरी अनुभूती तीच घेणार ज्याची तुम्ही उजळणी करणार. हम्म. आणि आजारांची उजळणी करण्यामध्ये कोण आनंद आपण मिळवतो हे पण सांगा. हल्ली सर ते खूप असं जळजळतं, म्हणजे विशेषतः रात्रीच्या काळी जास्त त्रास होतो आणि मग त्याच ते इफेक्ट तुमचं आता वय किती? 63. 63. केवढी मोठी साधना आहे तुमची मला ऍसिडिटीचा त्रास होतो म्हणण्याची. भरपूर आहे. ती साधना सक्सेसफुल केली असेल तर आता दुसरी साधना सुरू करावी लागेल की मला ऍसिडिटी नाहीच आहे हम्म. आणि याला फलित व्हायला थोडासा वेळ लागेल. ओके. थोडा संयम ठेवावा लागेल. होय की नाही? स्वतःच्या सुप्त मनाला, अचेतन मनाला सांगायला किमान 21 दिवस मी ऍसिडिटी मुक्त आहे, मी ऍसिडिटी मुक्त आहे, मी ऍसिडिटी मुक्त आहे, ही सूचना स्वतःला द्यावी लागेल. हम्म. आणि मग तुम्ही बघा यथावकाश कसा चमत्कार घडायला सुरुवात होतो. ओके. ओके, ओके. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. ग्रुपवर एवढेच प्रश्न आले असल्यामुळे आपण आता थांबायचं का, हा माझ्या मनात प्रश्न होता. परंतु जनरली आळसापोटी लोक ग्रुपवर पण प्रश्न टाकत नाहीत, म्हणून एक संधी द्यायचा विषय आहे. अजून कुणाला प्रश्न आहे काय? अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. उषा नाही मॅडम, तुम्ही तर आलात ना आमच्या ग्रुपवर, हो, मग टाईप का नाही केला प्रश्न? मला थोडासा माझा फारच प्राथमिक स्वरूपाचा आहे प्रश्न, विचारा. त्यामुळे थोडं असं संकोचल्यासारखं होऊ लागलं. हे अच्छा, विचारावं की न विचारावं. विचारा. होऊनच जाऊ द्या. आपलं चरण हे कर्मेंद्रिय ज्ञान संवर्धनासाठी आहे, तर हे मला काही लक्षात आलं नाही की ज्ञान संवर्धन. किती निरागस प्रश्न आहे तुमचा. अच्छा, तुम्ही मला सांगा, तुम्ही चालल्याशिवाय तुमचे कान, डोळे, नाक कुठं जाऊ शकतात का? नाही. बरोबर आहे की नाही? मग संचार झाला तर सगळे इंद्रिय, सगळा देह तुम्ही संचारित करता, नुसते पाय संचारित होत नाही. म्हणून ज्ञान संवर्धनासाठी ज्यावेळेस तुम्ही एक पाऊल टाकता त्यावेळेस विश्व बदलतं. प्रत्येक पावलावर जर का विश्व बदलत असेल तर त्या बाह्य विश्वामधनं जे ज्ञान संकलित होतंय ते कुणाकडनं होतंय? ज्ञानेंद्रियांकडनं होतंय. ते पायांच्या साह्याशिवाय झाले असते का? नाही. म्हणून ज्ञानेंद्रिय हे पूर्णपणे कर्मेंद्रियांवर निर्भर आहे. त्याला म्हणतात इंटरडिपेंडन्स. म्हणून आपले चरण कमल जर का तुम्ही US मधनं ज्या गावी आहात त्या गावात फिरायला सुरुवात केली तर ते गाव माहिती होईल ना. हो, त्या गावामध्ये फिरल्यानंतर तुमच्या ज्ञानेंद्रियांना बऱ्याच गोष्टी पकडता येतात. त्यानंतर ते ज्ञान प्रकट होतं. हो की नाही? सो पे अटेन्शन. आपली चरणेंद्रिय हे ज्ञानाचा खरा स्रोत. परंतु वाढत्या वयाप्रमाणे आपण हालचाल कमी करतो, फिरत नाही, उत्सुकता, कौतूहल कमी करतो, निरागसता कमी करतो. त्यापेक्षा तुम्ही US मध्ये आहात, फिरा की पूर्ण कंट्री आणि बघा मग कसं ज्ञान संवर्धन नवीन नवीन होतं ते. तो सगळा विषय पायांवर येतो आणि या पायांच्या साह्याने या पादुका रामदास स्वामींच्या पवित्र का बरं झाल्या? कारण काश्मीर ते कन्याकुमारी हा माणूस पायी फिरला. सगळे ज्ञानी पुरुष माझ्या आयुष्यातले जगाचा संचार करतात आणि म्हणूनच पु ल देशपांडेंनी एक सुंदर पुस्तक लिहिलंय, केल्याने देशाटन. बरोबर आहे? चरणांना फिरवल्याशिवाय ज्ञान माहीत होत नाही.
चरण लायब्ररीमध्ये गेले तर पुस्तकं उपलब्ध होतात. घरात पुस्तकं नाहीच आहेत, ते खूप थोडी असतात. चरण जर का शाळेमध्ये गेले नसते तर तुम्ही कदाचित जे ज्ञान मिळवलं तेही मिळवलं नसतं. तो सगळं काही ज्ञान संकलन, ज्ञान संवर्धन सगळं मुळामध्ये चरणांवर अवलंबून आहे. म्हणून ते सगळ्यात मोठं कर्म, म्हणून चरणांना ही व्हॅल्यू आहे. धन्यवाद. धन्यवाद. ओके, आता म्यूट करून घ्या आणि मी पुन्हा एकदा, माझ्याकडे 8 मिनिटात अजून कोणाला काही प्रश्न असतील. आणि सर माझा एक प्रश्न होता. एकच मिनिट. लोहार सर बोलतायत का? हो हो. अरे वा, मी ओळखलं की तुम्हाला, तुमचा आवाज. येस सर. का नाही टाकला आधी ते सांगा, एक्सप्लेन करा. प्रश्न होता तर टाकला का नाही ग्रुपवर? सर सॉरी सर, वेळच नाही मिळाला. व्हेरी गुड. सॉरी म्हटलात, विषय संपला. पुढे विचारा. प्रश्न साधा आहे सर, की आपण सकाळी ध्यानाला बसलं ना, की डोळे झाकले की वेगळे विचार चालू होतात. म्हणजे किती जरी कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न केला तरी फक्त तुमचा आवाज कानात येतो, मनात दुसरं काय चालू होतं. याच्यासाठी काय करायला पाहिजे? सोडून द्यायचं. कशाला करायचं उगाच नाटक नौटंकी, कशाला करायची? नाही जमत तर सोडून द्यायचं. हा पहिला सोपा उपाय. आपण जे नेहमी करत आलोय ते म्हणजे पळून जाणं, पलायनवाद. तो तुम्ही केला नाही, तुम्ही सातत्याने येताय तरी सुद्धा, हो की नाही? म्हणजे हा प्रश्न तुम्हाला पडल्यानंतर तुम्ही पळून गेलात का? नाही, तुम्ही राहिलात, तुम्ही टिकलात. याचा अर्थ मनामध्ये विचार जे निर्मित होत आहेत, त्या विचारांच्या निर्मितीवर तुम्हाला नियंत्रण आणता येत नाही. हा तुमचा साधा सुद्धा प्रश्न आहे, होय की नाही? हा, सरळ प्रश्न आहे. मनामध्ये विचार निर्मित होणं थांबणार आहे का कधी? नाही ना. का नाही थांबणार? पोरांची काळजी, सवय झाली. स्वतःची काळजी, तब्येतीची काळजी, गावाची काळजी, दुनियेची काळजी घेऊन डोक्यात बसलात तुम्ही, बरोबर की नाही? डोळे मिटले रे मिटले ध्यानाला की प्रश्न येतो, आज बायको काय करेल नाश्त्याला, आज मला जेवायला मिळेल की नाही मिळणार, किती वाजता मिळणार, पोरांना काही बोलू का नको बोलू, पोरं उलट तर उत्तर देणार नाही. सगळे टेन्शनचे भाग तुमच्या मनात लगेच प्रकट होतात, राईट? सो लक्षात घ्या, जर का आपल्याला ध्यान करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या विचारांना एका बाजूला चालत राहू द्यायचं, दुसऱ्या बाजूला ध्यान पण सातत्याने स्वतःला सांगत सांगत की मला ऐकायचंय, 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 त्याच्यावर चित्त केंद्रित करायचं, मन केंद्रित करायचं. हळूहळू ते विचार बाजूला जायला सुरुवात होते, बरं का अनिल सर? एकदम होणार नाही, इट विल टेक टाइम. काही काही लोकांना 2-2, 5-5, 10-10 वर्ष लागतात, तेव्हा ते मनातले विचार हळूहळू कोलॅप्स होतात, हळूहळू निघून जातात. आपली प्रॅक्टिस आहे ना एवढ्या वर्षांची, केवढी परिश्रम आहेत तुमचे ते विचार करायचे. डोळे मिटले की टेन्शन, आयुष्यभर तेच करत आलेलो आहे आपण. मग एकदम एका दिवसात जाईल का, एका महिन्यात जाईल का, एका हप्त्यात जाईल का, ते नाही जाणार. येऊ देत, विचार येऊ देत, त्याच्याशी भांडण करू नका. फक्त त्या कानावर जास्त लक्ष द्या, जेणेकरून एकाग्रता हळूहळू निर्मित होईल. जादूची छडी तर नाही, होय की नाही? जादूची छडी नाही, एका दिवसात ते साधणार नाही, थोडा वेळ लागेल, पण जमेल ही मनामध्ये खात्री. आणि त्यासाठी सातत्य, त्यासाठी कानावरचं लक्ष हळूहळू जास्त वाढवत नेणं, याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून गायडेड मेडिटेशन घेतो. हे जर का तुम्ही तुमचं केलं असतं ना, तर हा प्रश्नही पडला नसता. हा प्रश्न टेन्शनच राहिलं नसतं काही, होय की नाही? ध्यानाचा विषय झाला नसता आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे एन्जॉय अशीच असते, प्रत्येकावर हीच वेळ येते. ही वेळ आल्यानंतर हळूहळू त्यातनं प्रगती होते. प्रगती झाल्यानंतर कधीतरी मन शांत होतं, विचार करणं कमी होतं, आणि मग आपल्याला ध्यान एकाग्रपणे करता येतं. ही प्रक्रिया यथावकाश घडणार. एन्जॉय द प्रोसेस. ठीक आहे, थँक्यू. आता 6:56, माझ्याकडे तरी सुद्धा 4 मिनिटं आहेत. अजून कोणाला काही प्रश्न? मला म्यूट करतोय सर मी.
कुठलेही प्रश्न नाहीत. आनंदाचे डोही आनंद तरंग. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल अत्यंत उपकृत आहे. तुमच्यातल्या सच्चिदानंद आदी अनंत परमेश्वराला माझ्यातल्या त्याच परमेश्वराचा सादर प्रणाम. उद्या पुन्हा भेटूया. आयुष्य सोपं करूया. टाटा, बाय बाय.